आता मी येणार आहे सांगलीच्या स्मृती मानधनाकडे. तुझी सुरुवात कशी झाली होती मग? तू कसं काय क्रिकेटकडे वळालीस? माझी जी फॅमिली आहे ते क्रिकेट बॅकग्राऊंड आहे. बाबा क्रिकेट खेळायचे अँड बाबा भैयाला पण क्रिकेटर बनवणार होते. तर वा वा. त्याच्यासमोर मुद्दामून लेफ्टी उभं राहायचे बॅटिंग स्टान्स घेऊन की त्याला लेफ्टी करायचं होतं बाबांना. आम्ही राईटी होतो तर त्याला लेफ्टी करायचं होतं. तर तसं मी पण लेफ्टी बॅट्समन झाले. अच्छा. अँड असंच सुरुवात झाली का मी भैयासोबत प्रॅक्टिस करायला जायचे अँड लास्टचे 15 बॉल त्याची प्रॅक्टिस झाल्यावर मला खेळायला मिळायचे कारण मी खूप लहान होते तेव्हा. जर आता पण माझी आणि भैयाची बॅटिंग बघितली तर ऑलमोस्ट सेम आहे. तर असंच माझी सुरुवात झाली क्रिकेट खेळायची. वा वा. मग सांगलीकरांच्या काय प्रतिक्रिया होत्या तुम्ही आल्यानंतर घरी? खूप गर्दी होती आहे सांगली आमच्या घरी. खूप सगळे एक्सायटेड होते. सगळ्यांनी खूप माझे कॉलनी खूप चांगलं वेलकम केलं माझं. सगळे आम्ही मारवाडी आहे तर मारवाडी कॉलनी होती थोडी. तर माझं एकदम मारवाडी वेलकम केलं त्यांनी. म्हणजे कसं म्हणजे मला आवडेल ऐकायला. कसं असतं वेगवेगळं? फुल दिव्याची आरती म्हणजे सगळे जे पूर्ण थाल होती ती दिव्यांनी भरली होती आणि टीका लावून तर बँड बाजा हे आणि सगळे डान्स करत होते. सगळे लेडीज जे साडी घालून होते अँड खूप चांगलं वाटलं. आई पण पहिल्यांदा मी डान्स करत बघितलं आईला तेव्हा. हो. अरे वा वा. आनंदाचा क्षण आहे, सेलिब्रेट केला पाहिजे सगळ्यांनी. तर आता येणार आहे गुरुवर्य तुषार आरोठे यांच्याकडे. महिलांची क्रिकेट टीम इतक्या मोठ्या पातळीवरती तुम्ही घेऊन गेलात, किती चॅलेंज होतं? हा चॅलेंजिंग जॉब होता राईट फ्रॉम द बिगिनिंग. वर्ल्ड कपच्या अगोदर आमची प्रिपरेटरी टूर होती साऊथ आफ्रिका. तर तिकडे आम्ही चिकार मेहनत केली. पण ह्या सगळ्यांचा श्रेय मी द्यायला मागतोय मुलींना. त्यांनी चांगलीच मेहनत केली आणि आज जे झालं वर्ल्ड कपमध्ये ते थँक्स टू द मुलींच्या मेहनतमुळे झालं. वा वा. तुम्ही तर कानाकोपऱ्यात पोहोचलात जगाच्या आणि जगाच्या इतिहासात तुम्ही नावं नोंदवली आहेत स्वतःची सुवर्ण अक्षरात. तुम्हाला खूप प्रतिक्रिया येत असतील, खूप मेसेज येत असतील. पण एक पत्र आलं तुमच्यासाठी. म्हणजे मेसेज आणि या सगळ्या जमान्यात आमच्याकडे पत्रकला अजूनसुद्धा आम्ही जपलेली आहे. एक पोस्टमन काका येतात, एक छान पत्र घेऊन आलेत. बघूयात त्यात काय लिहिलंय तुमच्यासाठी. या. तर एक पत्र पोस्टमन काका घेऊन आलेले आहेत. तुम्ही सगळ्या मुलींनी आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं सगळ्या जगामध्ये. अशाच एका मुलीनं पत्र लिहिलंय. बघूयात तिच्या काय भावना आहेत. प्रिय, तुमच्यामुळे आपल्या देशाने महिलांच्या क्रिकेट टीमने अंतिम फेरीत स्थान मिळवलं. एरवी आपापल्या जगण्यात मग्न असणारी माणसं विजा कडाडल्या की आभाळाकडे लक्ष देतात. तुम्ही विश्वचषकात विजांसारख्या कडाडलात आणि सगळ्यांचं लक्ष महिला क्रिकेटकडे गेलं. तुमच्यापैकी बहुतेक जणी छोट्या छोट्या शहरांतून आलात म्हणून जास्त कौतुक वाटतं. मी पण एका छोट्या शहरात राहते. आमच्या शाळेत मुलींची क्रिकेट टीम असावी म्हणून प्रयत्न करते. पण आम्ही मुली क्रिकेट खेळायला लागलो की सगळे हसतात. पहिल्या दिवशी मला मैदानात क्रिकेट खेळताना बघून माझ्या भावाने मला एक दोरी आणून दिली. म्हणाला, मैदानात उड्या मारण्यापेक्षा तू दोरीवरच्या उड्या मार. मुलींना हेच चांगलं जमतं. मी ऐकलं नाही. आम्हा मुलींना बांधायला एक अदृश्य दोरी असतेच नेहमी, संस्कार नावाची. रस्त्यावर धावू नये, चार चौघात खाऊ नये, मोठ्याने बोलू नये, असं काय काय. आणखी एक भीती असते, लोक काय म्हणतील. खरं तर काय म्हणतील लोक? ती कल्पना चावला थेट आकाशात गेली. कुणी काही म्हटलं का? मग मी टेरेसवर गेले तरी काय प्रॉब्लेम होतो? म्हणून मी या लोकांचा विचार करत नाही. वडील म्हणाले, बायकांच्या क्रिकेटला कुणी विचारत नाही, त्यात करिअर नाही. मी म्हणाले, दररोज दारात रांगोळ्या काढण्यात तरी कुठं आलंय करिअर? वडील हसले, पुन्हा कधी काही बोलले नाहीत. काही बाप बऱ्याचदा मुलीला जे करायचं आहे ते करू देतात आणि बऱ्याच बापांना
आपली मुलगी नेमकं काय करते हे माहीत सुद्धा नसतं. खरी चिंता असते ती आईला. आई नेहमी म्हणते की तुला बॉल जोरात लागला तर, तू पडलीस तर. पण हे सगळं वरवरचं. आईला खरी चिंता असायची की मी एवढ्या लोकांसमोर शर्ट पॅन्ट घालून खेळणार याची. लोक काय विचार करतील ही भीती. कॉलेजची मुलं कधी कधी टाइमपास म्हणून आमची मॅच बघतात, जोरजोरात हसतात. जणू काही क्रिकेट फक्त त्यांनाच कळतं. खरं तर अशा लोकांना किती अक्कल असते हे आपण नेहमी पाहतोच. विराट कोहली आऊट झाला की अनुष्का शर्माला दोष देणाऱ्या या लोकांनी दुसऱ्यांना शहाणपण शिकवण्याची गरज आहे का? पण नाही. क्रिकेट म्हणजे फक्त पुरुषांचा खेळ अशी मानसिकता जायलाच तयार नव्हती. पुरुष कानात डूल घालायला लागले, पुरुष पाठीपर्यंत केस वाढवायला लागले, पुरुष बिंदास लेडीज डब्यात प्रवास करायला लागले. एवढे बदल झाले. पण क्रिकेटसारखे खेळ मात्र महिलांनी खेळायचे आणि पुरुषांनी बघायचे हे काही कुणाला पटत नव्हतं. तुम्ही वर्ल्ड कपमध्ये ही परिस्थिती बदलून टाकली. प्रत्येक सामन्यात प्रत्येक खेळाडू आपली ताकद दाखवून गेला. भारतात एवढ्या गुणवान महिला क्रिकेटपटू आहेत हे जगाला कळलं. तुम्ही अंतिम सामन्यात हरला असला तरी माझ्यासारख्या कित्येक मुली त्या दिवशी जिंकल्या. त्या दिवशी माझ्या वडिलांनी मला नवीन बॅट आणून द्यायचं कबूल केलं. तुम्ही फक्त महिला क्रिकेटला प्रेक्षक मिळवून दिले नाहीत, तुम्ही महिलांकडे पाहण्याची नजरच बदलून टाकलीत. त्यामुळे माझ्यासारख्या मुलीच नाही तर हा देश, हा संपूर्ण देश तुमचा सदैव ऋणी राहील. वा 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 काका. जैसे ये पत्र मिला वैसे ही जब मैं वर्ल्ड कप के बाद घर गई तो मेरे भैया बोले कि एक लड़की और उसके पापा बाइक पे जा रहे थे और वो गर्ल ने पूरा वाइट किट पहना हुआ था और किट बैग लेके जा रही थी. और उन्होंने पूछा कि आप कहाँ जा रहे हो. कह रहे आपके वर्ल्ड कप के बाद लाइक ये लड़की को क्रिकेट ही खेलना है. और उसको उन्होंने नया किट बैग सब कुछ ला के दिया और वो उसी एकेडमी में जा रही थी. तो इतना प्राउड फील हो रहा था कि लाइक चलो थिंग्स तो चेंज हुई, चाहे टाइम लगा. आय थिंक त्या पत्रामध्ये जे लिहिलं आहे ते आमच्या 15 मुलीमध्ये सगळ्यांनी एक एक गोष्ट तर अनुभवली फेस केली आहे सगळ्यांनी. म्हणजे पण सगळ्यांनी जिद्द सोडली नाही आणि त्यांच्या पॅशनला ते फॉलो केले आणि सगळे 15 मुली आज आम्ही वर्ल्ड कप खेळत होतो. तर आय थिंक तेच. आणि मी सांगलीमध्ये गेले तर 5 अकॅडमीमध्ये त्यांना जस्ट वर्ल्ड कप झाल्यावर 5च्या 5 अकॅडमीला 6 नवीन ॲडमिशन मुलींचे आले. तर आय थिंक ही खूप मोठी गोष्ट आहे. एक तर सगळ्यात आधी हॅट्स ऑफ या सगळ्यांना. कुठेतरी काय होतं की खूप निगेटिव्ह सगळ्या गोष्टी आसपास चाललेल्या असताना असं काहीतरी एक पॉझिटिव्ह आपल्या समोर येतं आणि आपली या सगळ्या गोष्टींकडे, या सगळ्या जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. मी स्वतः एका इंटरनॅशनल स्पोर्ट्स वुमनची सख्खी मोठी बहीण आहे. त्यामुळे वर्ल्ड कप आपण जिंकला नाही आहे रूढार्थाने, पण आपण वर्ल्ड कप जिंकलाय आणि त्यासाठी हॅट्स ऑफ टू यू. वा वा. थँक्यू स्पृहा. थँक्यू काका. थँक्यू सो मच.